महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली। मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त। शरद पवारांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा अयोग्य। पवारांनी दंगली घडतील असं भविष्य कोणत्या कारणानं केलं? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल। मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव। प्रकाश आंबेडकरांचा आरोप तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली। आंबेडकरांची टीका। दिवसण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेनं जातील। मुंबईतून आमदाराला हाकलून देण्याची वेळ लोकांनी आणली आहे। मनोज जरांगेंचा रोख नेमका कोणत्या आमदारावर? चर्चा सुरू। फडणवीस राजकारणातील कळीचा नारद। समित कदमचा आरएसएस फडणवीसांशी संबंध। फोटो दाखवत संजय राऊतांचा दावा। समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का? राऊतांचा सवाल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। खडकवासला धरणातून 22,000 क्युसेकनं मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। भिडे पूल पुन्हा पाण्याखाली। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कोल्हापूरमधील पूर ओसरण्यास सुरुवात। पंचगंगा नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर। आजही कोल्हापुरातील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटानं वाढ। इचलकरंजीमधील 1,700 नागरिकांचं स्थलांतर। काही गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती। महापुराच्या छायेमध्ये असलेल्या सांगलीकरांना थोडासा दिलासा। कृष्णा नदीची पाणी पातळी 2 फुटांनी घटली। भंडाऱ्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये मक्कीटोलामधील पूल वाहून गेल्याची घटना। निकृष्ट कामामुळे पूल वाहून गेल्याचा स्थानिकांचा आरोप। 31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, सांगलीसह कोल्हापूर, पुण्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता। तर 1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज। वरळीमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना। ठाण्यामधील अत्तर व्यावसायिकाच्या गाडीनं तरुणाला उडवलं। घटनेवेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याप्रकरणी 3दा समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर। संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा संदर्भ हद्दपार। अनेक तक्रारींनंतर एनसीईआरटीचा निर्णय। शिक्षणप्रेमींकडून समाधान व्यक्त। नाशिकमधील सिटी लिंक कर्मचाऱ्यांनंतर आता पुण्यातील हडपसर डेपोतील बस चालक संपावर। नोकर भरती नियमित करण्याची मागणी। म्हाडाकडून मुंबईमध्ये लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी। गोरेगाव, पवई, विक्रोळीमधील घरांचा समावेश। विधानसभा निवडणुकीनंतर लॉटरी काढली जाण्याची शक्यता। मुंबईकरांना दिलासा। आजपासून 10% पाणी कपात रद्द। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 73% पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं पालिकेचा निर्णय। सायन उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होणार। मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता। पालघरमधील जव्हारमध्ये पर्यटकांची गर्दी। पावसाळ्यामध्ये दाभोसा, जयविलास पॅलेस, हनुमान पॉइंटसह इतर ठिकाणची निसर्ग सौंदर्य खुलली।